आहे काय? आपलं आयुष्य 100 वर्षाचं या ठिकाणी दिलेलं आहे आणि 100 वर्षाच्या पुढेही आपल्याला जगता येते, पण या ध्यान मार्गाने जर गेलं तर जगता येते. आता तुम्ही म्हणसाल की ध्यानामध्ये अशी कोणती मोठी शक्ती आहे? ध्यानामध्ये फार मोठी शक्ती आहे. ध्यान करत असताना आपला श्वास हा काय करत असतो की मंद अशा पद्धतीने चालतो आणि तोच आपण काय करत असतो की टिकून ठेवतो. आपल्याला श्वास हा जन्मताच ईश्वरानं आपला दिलेला आहे. 92 कोटी श्वास आपल्याला आहे. 92 कोटी आपला कसा वापर करायचा आहे हे तुम्हाला आम्हाला कळायचं आहे. जसं बाजारला जात असताना पैसे 100 रुपये आहेत, हे 100 रुपये कसे खर्च करायचे, काय करायचं हे तुम्हाला कळालं पाहिजे. हे देणाऱ्यांना आपल्याकडे खूप काही देऊन गेलेलं आहे. मी असं म्हणेल की आपला खर्च जर जास्त असेल तर पैसे लवकर संपणार हे तुम्हाला मला माहितच आहे की नाही? मग मला सांगा, जर समजा एका मिनिटाला 15 श्वास जर घेतले तर माणूस 120 वर्ष जगतो. 18 वर्ष श्वास जर घेतले तर 96 वर्ष जगतो. एका मिनिटाला 30 श्वास जर घेतले 55 ते 60 वर्ष जगतो आणि त्याच्याही पेक्षा जर जास्त श्वास जर घेतला तर 50 अलीकडे मरतो. हे सरळ सरळ आहे बघा. एवढं हे ध्यानामध्ये आहे आणि ध्यान केल्यानंतर अशा पद्धतीने आपण श्वास कमी 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 करत करत या ठिकाणी एका मिनिटाला आपण कमी कमी येऊ शकतो. त्याचं उदाहरण द्यायचं जर म्हणलं तर कासव ही एका मिनिटाला 3 ते 4 श्वास घेते आणि जगते किती? 350 ते 400 वर्ष जगते बघा तुम्ही. मग तशा पद्धतीचं सुखी समाधानाचं जर जीवन जगायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? ध्यान करावं लागणार आहे. मग आता काही लोक कसं म्हणतात की ध्यानामुळे तुमच्या 72,000 नाडी शुद्ध होतात, अनेक बिमाऱ्या तुमच्या जातात. पण होते कसं? मला सांगा तुम्ही. आता 72,000 नाडीचं महत्व सांगायला वेळ नाही, मला तर 10 नाडीचं सांगायला वेळ नाही असं म्हणाले का? कारण खूप लोक आहेत बोलणारे. तर याच्यानंतर या ठिकाणी मी 10 नाडीचं तुम्हाला थोडक्यात सांगतो. जी डाव्या नाकाने जी श्वास घेतो त्याला इडा नाडी म्हणतात. उजव्या नाकाने जे आपण सोडतो ते पिंगळा म्हणतात. हे दोन्ही नाडी जवळ चालू असते आणि तो श्वास या ठिकाणी या दंडातून ब्रह्मदंडातून या ठिकाणी आतमध्ये जातो, त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. सुषुम्नामध्ये अति सूक्ष्म आहे अशा पद्धतीची आहे हे काय? या 3 नाडी झाल्या. चौथी नाडी आहे ती गाणारी नाडी आहे. ती डाव्या नेत्रामध्ये आहे. डाव्या नेत्रामध्ये असताना ती नाडी जर समजा आपली बंद झाली तर लोक म्हणतात त्याला दिसत नाही. काहून दिसत नाही? कारण ती नाडी काम करत नाही हे काय? गाणारी नाडी आहे. त्याच्यानंतर हस्तजीवा नाडी आहे, ते उजव्याच्या डोळ्यामध्ये आहे. ते डोळ्याला या ठिकाणी तेज देण्याचं पुरवण्याचं काम या ठिकाणी करते आणि तेव्हा कुठं तुम्ही आम्ही बघू शकतो है की नाही? अशा पद्धतीनं. आता त्याच्यानंतर दुसरी कोणती आहे? पुष्य नाडी आहे. ती नाडी आहे तुमच्या उजव्या कानामध्ये आहे. उजव्या कानाची नाडी जर चांगली चालू असेल तर ऐकू येईल आणि ती जर नाडी जर बंद झाली तर काय होईल? ऐकू येणार नाही. अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर यशस्वी नाडी आहे ती डाव्या कानामध्ये आहे. ती डाव्या कानाची नाडी चालू असेल ती योग्य आवाज देणं, योग्य तुम्हाला पुरवठा करणं, योग्य तुम्हाला ऐकायला मिळणं हे काम करण्याचं काम ती नाडी करते. जसं डीजे जर लावला तर सण होते का? आपल्या कानाला सण होणार नाही, छातीचे डोके उठतात. अशा पद्धतीचं होते. त्याच्यानंतर आपल्याकडं अलबुशा एक नाडी आहे. ती आपल्या काय आहे? तोंडामध्ये आहे, जिभेमध्ये आहे. कोणते अन्न खाल्लं की काय काय लोक म्हणतात काय करावं? चवच गेली. चव कशाने गेली? तुमची नाडी काम करणं गेली म्हणून तुमची चव गेली आणि म्हणून ती नाडी कशामध्ये आहे? मुखामध्ये आहे. ती नाडी काम करत असते. त्याच्यानंतर कुहू नाडी आणि शंकिनी नाडी अशा पद्धतीच्या 2 नाडीचं काम आहे. ती शरीरात मलमूत्र या ठिकाणी जो घाण आहे तो बाहेर काढण्याचं काम आहे. अशा पद्धतीच्या त्या 10 नाडी आहेत. जास्तच मी तुम्हाला सांगणार कारण या थोडस या ठिकाणी सांगतो कारण मला मुख्य विषयाकडे अजून बोलायचंच आहे कारण दुसराच विषय आहे. मला सांगा बाबाजींनी तुम्हाला या ठिकाणी दामोदरला तपश्चर्या करून त्या ठिकाणी जे ज्ञान दिलं आणि या ज्ञानाच्या जोरावर हजारो लोकांच्या कुटुंब या ठिकाणी सुखी झालेत. मला सांगा तुम्ही आज काही माणसं अशा आहेत की ध्यानाच्या मार्गात आलेली माणसं 30-30 वर्ष झालं माय बाप हो, त्याला गोळी माहित नाही, इंजेक्शन माहित नाही, काहीच नाही. अत्यंत निरोगी अशा पद्धतीचं शरीर जगतात. कशामुळे जगतात? तर या ध्यानामुळे या ठिकाणी जगतात आणि म्हणून तुम्हाला मला ध्यान करायचं आहे आणि तोच मार्ग बाबाजींनी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. बघा एवढी शक्ती या ध्यानामध्ये आहे आणि या ध्यान केल्यानंतर या नाडी शुद्ध होतात आणि आपलं शरीर निरोगी राहू शकते. अशा पद्धतीचा मार्ग दिला. लाखो माणसं या ठिकाणी आज या मार्गामध्ये आली.
एकटे बाबा जन्म बदलले तर लाखो या विश्वाला ज्ञान देण्याचं काम केलं, लाखो माणसं बदलली. आणि तुम्ही आम्ही एवढे जर बदललो तर किती करावं आपण आता मला सांगा तुम्ही. एका बाबाने लाखो माणसं बदलले. तुम्ही या आज या मंडपामध्ये हजारांना माणसं आहेत, हजारो जर बदलले तर काय करता येईल आपल्याला. सर्व विश्व बदलण्याची ताकद आज तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि बदलण्याची आज वेळ आलेली आहे. तो बदलायचा आहे आणि तो मार्ग कोण बदलू शकते. सर्वात लवकर जर बदलायचा असेल तर महिलांनी बदलायचा आहे. महिला म्हणत तशा पद्धतीने वागण्याची ताकद ही आदिमाय शक्ती आहे. आणि या मायनं या पुरुषापेक्षाही, ज्या पुरुषाला 1 तास लागते ध्यान लागायला, महिला जर बसल्या तर अर्ध्या तासात त्याला ध्यान लागते. कारण त्यांचं शरीर शुद्ध होत राहते, म्हणून त्याला ध्यान ही लवकर लागते. आणि म्हणून मायबाप हो, या लेकरावर संस्कार करण्याचं काम जर असेल तर सगळ्यात मोठं या ठिकाणी महिलाच आहे. आणि म्हणून मी महिलाला विनंती करतो, माया तुम्ही घरात स्वयंपाक करत असताना, चालत असताना, बोलत असताना असं बोला की त्याच्यावर काहीतरी प्रभाव पडवा. अशा पद्धतीने बोला. एखादी मुलगा बाहेर गेला तर मेला कुठं गेलं की म्हणतात, मरू द्याचा मुर्दा बसू दे. अहो काय मुर्दा बसू कोणाचा काय, त्याच्यासाठी तर सगळं जगणं आहे, सगळं हे करणं कुणासाठी आहे, लेकरा बाळासाठीच करणं आहे. आणि म्हणून तुम्हाला काय बोलायचं, कशा बोलायचं, या बोलण्यातून, चालण्यातून, वागण्यातून, तुमच्या स्वयंपाकातून या ठिकाणी याच्यावर संस्कार करायचा. तर घरामध्ये स्वयंपाक करत असताना तुम्हाला काय करायचं आहे मला सांगा. तुम्ही बाबांचे, तुम्ही प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे, भजन लावा, ऐका, ऐकत ऐकत तुम्ही या ठिकाणी काम करा. आणि स्वयंपाक खाऊन बघा कशा पद्धतीचा लागते ते. अशा पद्धतीने आहे. शेतात काम करत असताना मी म्हणेल की तुमच्या हाताला काम असेल पण तुमच्या तोंडाला काय काम आहे, तोंडाला जरा चांगला विचार करायला लागा. बाया काय करतात, हिंदू लागल्या की बाया सगळ्या गावचा इतिहास जमा करतात. मायावा त्याचं काहीच गरज नाही. तुम्हाला एखाद्या बाबाचं भजनाचा विचार करा, एखाद्या ध्यानाचा विचार करा मायावा. आणि ते आज मुलाला मी काय सांगलं, उद्या काय सांगलं, मुलगा शाळेत गेला असेल तर आज संध्याकाळी काय करायचं, काय सांगायचं. आणि त्याने शाळेत गेला, तुम्ही काही महिला, प्रत्येक महिला शिकलेल्या नाहीत, अडाणी महिला असेल तर त्यांनी आपल्या मुलाला या ठिकाणी संध्याकाळी काय सांगणार बाबा गुरुजीनं, मला वाचून दाखव, मला ऐकू दे, अशा पद्धतीने म्हणायला पाहिजे. मी बऱ्याच आजी मायला म्हणतो, आमची आजी माय म्हणलं तू काय कराली, बापा माझं सगळं गेलं म्हणे, गौऱ्या मसनात गेलेले ते, आणि आता माझं राहिलं काय. माय तुझं तर लय काम आहे, आज मला तुझं लय काम आहे. कारण एवढ्या वर्षाचा अनुभव तुझ्या पाठीशी आहे. आणि उद्या जर समजा या नातावर चांगले संस्कार जर केले तर अशा पद्धतीचे मोठमोठे क्लासवर अधिकारी डॉक्टर तयार करायचे आहेत. आणि ही डॉक्टरची आजी आहे जर म्हणायचं असेल तर आज मला संस्काराची गरज आहे माय हो. म्हणून आजीचं काम संपलं नाही. आजीनं जेवढे नातू वाढवले, जेवढे वाढले, तेवढं तुझं काम जास्तच वाढलं. आणि मी असं म्हणेल आजी मायला माया की जोपर्यंत 3रा दिवस मरून होत नाही तोपर्यंत तुझं काम सरत नाही. जर अशा पद्धतीने काम करायचं आहे आणि प्रत्येकाने असं म्हणायचं आहे की माझ्या या घरातल्या प्रत्येक मुलाला काय झालं पाहिजे, भविष्यामध्ये फार मोठा विद्वान झाला पाहिजे. रोज म्हणा त्याला शाळेत पाठवा आणि अशा पद्धतीचे संस्कार करा. हे संस्कार बाबाजींनी तुमच्या आमच्यापर्यंत पाठवले. 1 रुपया कधी तुमच्या आमच्याकडून घेतला नाही, अशा पद्धतीचं नाही. आणि बाबाजींचं ध्यान म्हणजे त्या ठिकाणी 3.5 कोटीचा या ठिकाणी पटनापूरला या ठिकाणी उभा आहे. दादा आणि बाबांनी कधीच रुपया मागितला नाही. केशव दादा सुद्धा या ठिकाणी रुपया मागत नाहीत. पण सगळ्या आंध्रा महाराष्ट्राच्या लोकांनी मिटिंग घेतल्या आणि त्या मिटिंग मध्ये ठरवलेलं आहे की बाबांनो, दादा पैसे मागत नाहीत, मग मंदिर कसं करायचं आता सगळ्यांनी ठरवलेलं आहे. बुक तयार केलेली आहेत आणि प्रत्येकाला या ठिकाणी बुक दिलेली आहेत. जवळ तेवढी आपण तुम्ही आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करू. आणि बाबाजीचे जे मंदिर उभा करायचं आहे, तो वास्तू आपल्याला उभा करायची आहे. तो जगाला, विश्वाला ज्ञान देणारी आहे आणि लाखो वर्ष ती टिकणारी वस्तू आहे. आणि ते तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करावायची आहे. आणि तुमच्या विश्वासावर आम्ही त्या ठिकाणी होकार दिलेला आहे. मायावा बापू, तुम्हाला तुमच्या विश्वासावर आम्ही होकार दिलेला आहे आणि जवळ तेवढी भरभरून या ठिकाणी मदत करायची आहे. त्याकरिताच मी या ठिकाणी उभा केलंय, मला या लोकांनी सांगायसाठी तुम्हाला. आणि मी बुक घेऊन आलेलो आहे. काल मी चिकाळ्यामध्ये सुद्धा बुक घेऊन बसलो होतो, त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच लोकांनी भरभरून मदत केली. अशा पद्धतीची मदत तुम्हाला करायची आहे. आणि ही मदत, झालेली मदत त्या ठिकाणी द्यायची आहे. 100-200 रुपये म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. आज लेकर सकाळपासून 100 रुपये तुमच्या आमचे खात आहेत. आणि तशा पद्धतीने ही वास्तू उभा राहणार आहे, जगाला संदेश देणारी आहे. त्याच्यामध्ये तुमचा खारीचा वाटा असावा
असं मला या ठिकाणी वाटते. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, जसं एक चिमणीची कावळ्याची गोष्ट आहे. एका जंगल पेटला होता. चिमणी तोंडात चुंचीमध्ये पाणी घेऊन ती जंगल विजवायला जाऊ लागली होती. आणि कावळा म्हणते, चिवताई तुझ्या चोंचीनं काय होणार नाही, जंगल विजणार नाही, जंगल विजणार नाही, अशा पद्धतीने म्हणते.